साधनाताईंचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याच वेळेला व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संतोषजी कवळे साहेब यांचा सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संतोषजी कवळे साहेब यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. आपण सन्माननीय संतोषजी कवळे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. त्याच वेळेला व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सागरजी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. रती महारथी यांची मानदेयाळी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो. आमच्या वती असणारे हे प्रेम ऋणानुबंध असंच कायम राहू देत हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. सन्माननीय सागरजी पाटील यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. या स्पर्धेचे जनक सन्माननीय नितीनजी माळवी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केलं जात आहे. त्याच वेळेला व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय मयुरेशजी घरत यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय मयुरेशजी घरत. सन्माननीय मयुरेशजी घरत साहेब यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. चला गोंधळपाडा संघ त्वरित उपलब्ध व्हा. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार उपलब्ध आहे. आपल्याला दिलेली वेळ त्याचं निर्बंध आपल्यावरती लागू आहे त्याची काळजी घ्या. प्रतिस्पर्धी वर्णिका आग्राव संघ उपस्थित झालाय. तदनंतर चॅम्पियन मुळे सिद्धिविनायक रांजणकार, नारायण धर्मा भगत पुरस्कृत जयशंकेश्वर बामणगाव, मोरिया गोंधळपाडा, श्री गणेश भुरुमखान, पिनाकेश्वर नागडोंगरी हे सर्व संघ आपण उपस्थित राहायचा आहे. लगेचच आपल्या मॅचेस खेळवल्या जातील याची दखल घ्या. सर्व दोन संघादरम्यान नाणेफेक या ठिकाणी होणार आहे. एका बाजूला असणारे गावदेवी गोंधळपाडा तर दुसऱ्या बाजूला वर्णिका आग्राव संघ. नाणेफेक होईल. 3 षटकांचा सामना होईल याची आपण दखल घ्या. बघा दरम्यानच्या कालावधीमध्ये आणखी एक खुशखबर आपण देऊयात. जय संतोषी माता क्रिकेट क्लब पांडवादेवी आयोजित नाईट बॉक्स क्रिकेट अंडर आर्मच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. जिथे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 15,000, द्वितीय 10,000, तृतीय 7,000, प्रवेश फी 1200 रुपये आहे. दिनांक 16 मे रात्री ही स्पर्धा खेळवली जाईल. JSM पांडवादेवी क्रिकेट मैदान या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धेसाठी अमित पाटील, परेश पाटील, आर्यन पाटील या मंडळींना आपण संपर्क साधायचा आहे. आपली टीम नोंदणी करा आणि विजेते बना. आपल्याला सुद्धा सुवर्ण संधी आहे. वर्णिका आग्राव संघ लवकर उपस्थित झाला होता त्यामुळे नशिबाची साथ सुद्धा त्यांना मिळाली आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चला लगेच निर्णय घ्यायचा आहे आणि मैदानाचा ताबा सुद्धा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. जोपर्यंत मॅचला सुरुवात होईल तोपर्यंत बोलूयात आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक आणि मराठी समालोचकांमध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं वरदहस्त आहे असे अर्थात प्रीतीजी पाटील यांच्याकडे आपण बोलूयात. थँक्यू.
थँक्यू सो मच आकाश मांजरेकर. आपण पाहतोय आपल्या सर्वांचे लाडके आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचे औचित्य साधून सौभाग्यवती नमिता नितीन माळवी पुरस्कृत भव्य दिव्य अंडरआर्म सर्कल नाईट क्रिकेटची स्पर्धा आता खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंग भरलाय. आणि आता मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये अगदी वेगवेगळ्या विभागातून आलेले संघ खेळत असताना पाहायला मिळत आहेत. सध्या आपण पाहतोय गाव टू गाव हा चालू आहे आणि यामध्ये अलिबाग तालुक्यातील संघ पाहायला मिळत आहेत. पण यानंतर ओपनचा लॉट चालू होईल आणि तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यातील मुंबईमधील नामवंत संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील. दोन्ही संघाला विनंती आहे आपला एक एक एक्स्ट्रा खेळाडू मित्रांनो पाठवून द्यायचे. अग्राव आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचंय. तुमची बॅटिंग आहे गोंधळपाडा त्यामुळे शेवटचा बॅट्समन तुमचा पाठवून द्या कारण आपली एक मोठी स्पर्धा आहे लाईव्ह कव्हरेज आहे त्यामुळे नावं पोहोचली पाहिजेत. या दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावरती आगमन झाले सन्माननीय रत्नदीपजी घरत साहेब आणि उमेशजी घरत त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भव्य दिव्य अशी बॉक्स सर्कल नाईट क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. अमित पुजारी आणि त्याच्या साथीला दुसरा खेळाडू पाहायला मिळतोय रितेश जाधव. ही सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते गावदेवी गोंधळपाडा या संघाच्या माध्यमातून. गावदेवी गोंधळपाडा म्हटलं की गोविंदा पथकातील एक मोठं नाव आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये गोविंदा या खेळामध्ये त्यांची दहशत आहे आणि तो संघ आपण पाहतो आता बॅटिंग खेळण्यासाठी मैदानावरती उतरलाय. रितेश आहे बॅटिंग खेळण्यासाठी जो टेक्निकली साऊंड बॅट्समन आहे तांत्रिक दृष्ट्या सक्षम फलंदाज आहे. नेहमीच आपण पाहतो अगदी ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचा दबदबा पाहिला. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करतो गॅप शोधण्यामध्ये तो माहीर आहे सक्षम आहे आणि तो रितेश जाधव पाहूया मैदानावर कशी बॅटिंग करेल. गोलंदाजी खेळण्यासाठी अखराव संघाचा एक सुपर डुपर स्टार आणि खऱ्या अर्थानं अखरावची ओळख असलेला नागेश सरदार आलाय त्यामुळे हे बॅटल चांगलं होईल. अंपायरचा ग्रीन सिग्नल आलाय हिरवा कंदील मिळाला या सामन्याला. राईट राऊंड विकेटने नागेश सरदार सज्ज होतोय. पहिला चेंडू नोचा इशारा आलाय. मला वाटतंय चेंडू टाकत असताना स्टेप आउट केलं खऱ्या अर्थानं जी रेष आहे ती ओलांडली आणि त्याच कारणास तो पंताने सांगितलं पहिला चेंडू अवांतर. खऱ्या अर्थानं या अवांतर चेंडूने ऑफ द मार्क होतोय. बॅटिंग करणारा संघ गावदेवी गोंधळपाडा संघ नोच्या रूपात ही धाव आलेली आहे. सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. रितेश जाधव ऑन द बॅट. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय लग ब्रेक टाकला आणि या लग ब्रेक वरती पूर्णतः चकित केलं चंबित केलं फलंदाजाला. फलंदाज बाद. दिसत नाहीये आणि तिथे ते प्रेक्षक उभे आहेत समोर त्याही सुद्धा थोडं त्या साईडला व्हायचंय. मित्रांनो स्टेजच्या समोर जे उभे आहेत त्यांना विनंती आहे व्यासपीठावरचे मान्यवर त्यांना सामना दिसत नाहीत. भन्नाट गोलंदाज अत्यंत प्रभावी मारा गोलंदाज नागेश सरदार. त्याच्या गोलंदाजीचा एक वेगळा क्लास आहे आणि त्या तो क्लास मैदानावरती अत्यंत अफलातूनपणे तो दाखवून देते. यावेळी जागा मिळवली आणि स्ट्रोक बनवला. चेंडू धडला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी दर्शनीय चौकार.
तोडफोडवाले बॅटिंग मैदानावरती अल्पेश करतोय. आणखीन एक खराब चेंडू. लाईन पूर्णतः गमावलाय, रिदम पूर्णतः गमावलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. आता अगदी धारदार, अगदी बोट डिशाईन गोलंदाजी होत असताना समोरच्या दिशेने हल्ला बॉल, चेंडू फरार होतो सीमारेषे बाहेर. आणखीन एक क्रॅकिंग चौकार अल्पेश पावकरच्या बॅट मधून आलाय. त्याचा विलोभनीय विस्मयकारी फटका अल्पेशच्या बॅट मधना. चौकारांची रांग लागले मैदानावरती. ओहो, यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. हा चेंडू चांगला आहे. सुरुवात नागेश सरदारने अगदी दमदार केली होती, पण त्यानंतर आपण पाहतोय त्याने काहीसे अवांतर चेंडू टाकले, एक्स्ट्रा चेंडू टाकले आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उठवला फलंदाजी करणाऱ्या संघाने. आता मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकानंतर 20 धावा फलकावर. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय काही वेळातच, काही क्षणातच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट दमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांचं आगमन होणार आहे या व्यासपीठावरती. ते मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती जंगी स्वागत केलंय गोलंदाज शैलेश याचा. आला एक ब्रँडेड चौकार. करायचं तर काय करायचं, मोठा प्रश्न पडला आता अग्राव संघासमोर. वर्ल्ड कवलून अग्राव संघ आता मात्र टेन्शन मध्ये आहे. आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये आणि चेंडू धरला सीमारेषे पाठ. टॉप क्लास, टॉप नॉच चौकार. बॅकवर्ड स्कोअर लेग आलेला दणदणीत चौकार. अल्पेश पावकर 42 धावा फलकावर. अल्पेश बावकर याने आतापर्यंत सलगच्या 5 चेंडूवरती 5 चौकार लगावले. जर आता चौकार आला आणि ते मात्र आपण पाहतोय फटका फसला आणि अल्पेश जाईल बॅक टू द पवेलियन. धाव फलकावरती धाव संख्या पाहायला मिळते 42 धावा. 42 ऑन द बोट. केलंय आणि उपस्थित सर्वच क्रिकेट रसिकांना मोहित करून सोडले. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 21 ची सरासरी पाहायला मिळते. षटक क्रमांक अंतिम षटकामध्ये गोलंदाजीला विवेक आलाय. आता गोलंदाजी करत असताना विवेकला स्पॉट ऑन गोलंदाजी करावं लागेल. अगदी चांगल्या चॅनल मध्ये मारा करावा लागेल. गोलंदाजी करत असताना चांगला टेम्परामेंट दाखवावं लागेल. पण मात्र आपण पाहतोय फटका चांगला क्षेत्ररक्षक होता शैलेश. सिंगल मिळते. 43 धावा फलकावरती पाहायला मिळतात. नवीन खेळाडू रुपेशाला आता बॅटिंग करण्यासाठी एका मागोमाग एक चौकार आले, त्यामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. ते मात्र अत्यंत फुलातून गोलंदाजी सादर करत असताना विवेक आणि खेळाडू होईल बाद.
आणि यावेळी स्ट्रेट ड्राईव्हचा कलात्मक फटका पाहायला मिळतोय. काय फटका लगावला. व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट बाय रुपेश. 47 धावा धावफलकावर. ओ या दरम्यान मात्र आपण पाहतोय सुंदर दर्जाची गोलंदाजी. 1 टू गो. या षटकामध्ये चांगलं कंट्रोल केले, नियंत्रण दाखवले. कशा पद्धतीने गोलंदाजी करायची तर जाणू वस्तुपाठच विवेकने या षटकात दाखवलंय. सिंगल आले. धाव फलकावरती 48 धावा लागल्यात. विजयासाठी 49. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 42 धावा आल्या. त्यावेळी असं वाटलं 60 प्लस जातील का, पण तिसऱ्या षटकामध्ये विवेकने केलेली गोलंदाजी अगदी महत्वाची ठरली. बघा यानंतर क्वालिफाय सामना असणार आहे. विपुल पाटील विभाग प्रमुख शिवसेना पुरस्कृत सुभान 11 अलिबाग आणि त्यांच्या अगेन्स्ट या स्पर्धेच्या आयोजिका सौभाग्यवती नमिता नितीन माळवी पुरस्कृत वरद विनायक शहापूर या 2 संघादरम्यान हा क्वालिफायचा सामना रंगेल. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे, चला टॉस करण्यासाठी या. शहापूर वरद विनायक शहापूर आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. सुभान 11 अलिबाग संघाचा कॅप्टन येथे आलेला आहे. चला वरद विनायक शहापूर कॅप्टन पाठवा टॉस करण्यासाठी इमिजिएटली. आपण पाहतोय मैदानावरती क्रिकेटचा रंगारंग सोहळा. अलिबाग तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एक बॉक्स सर्कलची भव्य दिव्य ओपन क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. आज मात्र ओपन फॉर्मॅट ज्यावेळी चालू होईल त्यावेळी महाराष्ट्रातील अगदी नामवंत दर्जेदार अव्वल दर्जाचे खेळाडू या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतील. गाव टू गाव हा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं गावदेवी गोंधळपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट वर्णिका अग्राव या 2 संघादरम्यानचा हा सामना आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 42 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये अगदी अफलातून गोलंदाजी झाली आणि फक्त 6 धावा दिल्या. त्यामुळे फक्त आपण पाहतोय 48 धावा धाव फलकावरती लागलेला पाहायला मिळत आहेत. आणि शहापूर वरद विनायक शहापूर मी विनंती करतो आपण कॅप्टन त्वरित पाठवायचंय. तसं पुढील सत्र सुरुवात होईल नंतर आवाज असेल खऱ्या अर्थानं मराठीमधील अत्यंत सुमधुर असे समालोचक आकाशजी मांजरेकर यांचा. पहिल्याच बॉलने सुरुवात केली आहे. कव्हरच्या दिशेने चौकार. ईट का जवाब पत्थर से जशास तसं पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. लाईन आणि लेंथ पासून भरकटलेली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. पहिलं षटक अमित घेऊन आले. अमित पुजारी देवाचा धावा करावा लागणार आहे इथून मात्र सामना वाचवायचा असेल तर. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. नजाकत भरा फटका. लक्षवेधी फटका. लक्षवेधी शब्द आलं की अर्थातच कार्यसम्राट महेंद्र शेठ जिदवणी साहेब यांचं आगमन झालंय. 2 मिनिटासाठी मॅच थांबवा.
थँक्यू. व्यासपीठावरती आपण पाहतोय वीर दमदार अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व कार्यसम्राट महेंद्र शेठ दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. उद्यमेन ही सिद्धांती कार्य आणि नम मनोधरणी म्हणजे स्वप्न पाहून नाही तर मेहनत आणि कृतीतूनच पूर्ण होत असते. आणि हीच ओळख आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महेंद्र शेठजी दळवी यांच्या कार्यशैलीला अगदी समर्पक ठरते. अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठजी दळवी साहेब जनतेसाठी सतत कार्यरत राहणारे, विकासाला गती देणारे आणि सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडून ठेवणारे हे नेतृत्व. राजकारणामध्ये पद मोठं असतं पण जनतेच्या मनात निर्माण झालेला विश्वास त्याहून मोठा असतो आणि तो विश्वास महेंद्र शेठजी दळवी साहेबांनी आपल्या कामातून जिंकलाय. रस्ते असोत, विकास कामे असोत, युवकांना प्रोत्साहन देणं असो, सामाजिक बांधिलकी हे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कार्याची स्पष्टपणे छाप ठेवणारी असते. आणि खऱ्या अर्थानं वादळ कितीही आलं तरी दीप विझत नसतो. जनतेच्या विश्वासावर उभा राहिलेला नेता कधी थकत नसतो. असं हे आमचं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचं लाडकं नेतृत्व महेंद्र शेठजी दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि आज आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आज त्यांच्या जीवनातील बहुमूल्य महत्वाचा दिवस असताना त्यांनी उपस्थिती या ठिकाणी दाखवली आहे. चला मॅचला सुरुवात करूयात. सुभान 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आमदार साहेबांसाठी सांगू इच्छितो की मैदानावरती रंगणारा हा सामना एका बाजूला गावदेवी गोंधळपाडा संघ ज्यांनी प्रथम फलंदाजी करत असताना धावा जमवल्या 48 धावा आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये वर्णिका आग्राव संघाच्या बॅटमधून बॅक टू बॅक चौकार. 13 धावा गोलंदाजीसाठी अमित पुजारी आलाय. त्याला देवाचा धावा करावा लागणार आहे कारण आणखीन एक चौथ्या चेंडूवरती चौथा चौकार. थँक्यू. अक्षय यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज. व्हॉट अ फंटॅस्टिक बॅटिंग प्रणीतच्या बॅटमधून. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. नजाकत भरा फटका मैदानाच्या आत. मूर्ती लहान कीर्ती महान प्रणीतच्या बॅटमधून 5वा चौकार. थँक्यू. मुख्य मंचाच्या समोर गोंधळपाडा संघ आग्राव संघ प्लीज बाजूला व्हायचं. मुख्य मंचासमोरून आग्राव संघ विनंती आपल्याला कृपया बाजूला व्हायचं. एकदा जोरदार टाळ्या उडवतात मित्रांनो. 6 चेंडू 6 चौकार मारणारा कमालीची फटकेबाजी करणारा प्रणीत आपल्या मंचावरती मैदान गाजवतोय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 चेंडू 6 चौकार. व्हॉट अ स्ट्रोक. इथून मात्र अंकगणित बदलले गेले. पहिल्या 6 मध्ये आपण पाहिलं धावा जमा झाल्या आहेत 25 धावा. उर्वरित 12 मध्ये हवे असणार आहेत 24 धावा. प्रतिषेधक 12ची सरासरी राखायची आहे. आग्राव संघाने आज वेगळं कॅल्क्युलेशन मैदानावरती मांडलंय. कमालीची फटकेबाजी मैदानावरती केली जाते. कधीतरी ताकद, कधीतरी नजाकत, कधीतरी तंत्रशुद्ध फटके तर कधीतरी टॅपचे फटके. सर्वांसाठी लक्षवेधी राहिलेत. यावेळेला वेगावरती स्वार. सुरतची गोलंदाजी. लेग बाईट स्वरूपातील धाव. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये इतकी वेगाने गोलंदाजी केली जाते. 26 धावा. फुलटा चेंडू धावचित करण्याची नामी संधी. क्षेत्ररक्षकांकडून चुकी घडली. हे हाफ चान्सेस कन्वर्ट करता आले पाहिजेत. अशा संधी जर तुम्ही सोडल्यात ना तर गोलंदाज करेल तरी काय यावरती विचार करावा लागणार आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. आग्राव संघ तन मन धन लावून या मॅच मध्ये उतरलाय. सलामीची जोडी आक्रमक फटकेबाजी मैदानाच्या आत करते. ना भूतो ना भविष्यतही चांगला खेळ प्रदर्शित.
वेगावरती स्वार पुन्हा एकदा चेंडू मात्र गॅप मध्ये ट्रॅव्हल करेल. चौकार. गोरगरिबांचा मोठ्या मनाचा, गोरगरिबांचा मोठ्या मनाचा, नेता आहे आमचा खुल्या मनाचा, हो खुल्या मनाचा. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा, आंब्याच्या पेटीमधील एखादा चांगला आंबा पिकला ना तर इतरत्र सगळे आंबे सुद्धा चांगले पिकतात. प्रणितने पहिल्या 6 चेंडूवरती 6 चौकार लगावले. आता बघा, नागेशच्या बॅट मधून सुद्धा चांगले फटके लगावले जात आहेत. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ टॅप, जबरदस्त फटका, टायमिंग साध्य केलं गेलंय. आणखीन एक चौकार. आठ चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. चला, स्क्रीनच्या समोर असलेले प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक, आपल्याला विनंती आहे, कृपया थोडस स्क्रीन पासून लांब राहा. धावफलक दिसला पाहिजे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अल्पेश त्या ठिकाणी तैनात. अल्पेशने फलंदाजी चांगली केली. क्षेत्ररक्षणामधील संपूर्ण समर्पण आपल्या संघासाठी एक वेगळी ऊर्जा निर्माण करणारी आहे. 7 मध्ये 13ची आवश्यकता. 7-12साठी एक वेगळी लढत आहे. आता 7-13 साठी लढत दाखवायची आहे. प्रणित यावेळेला मात्र मोठा फटका, पुन्हा एकदा चौकार. 40 ऑन स्कोरबोर्ड. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 मध्ये 40 लागल्यात. 20 ची सरासरी. पहिल्या षटकात 25 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्यात. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. आगळी वेगळी गोलंदाजी करावी लागणार आहे. आता काहीतरी वेगळं पण दाखवावं लागणार आहे. आपल्या खेळण्यातील सर्वोत्तम गोलंदाजाला बोलवावं लागणार आहे. 6 मध्ये 9 धावा इथे मात्र डिफेंड करायचे आहेत. कालचा दिवस आठवावा लागेल. मुंबई इंडियन्सचा सामना 12 मध्ये 18व्या होत्या. जसप्रीत बुमराहने 19व्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या. पहिलाच बॉल कमरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सिंगल धाव प्रतिस्पर्धी गोंधळपाडा संघाच्या आनंदामध्ये वाढ करेल, आत्मविश्वासामध्ये वाढ करेल, प्रतिस्पर्धी संघाच्या अडचणींमध्ये सुद्धा वाढ करेल. 5-8 इथे मात्र अपॉर्च्युनिटी, संधी क्रिएट झाली होती. मात्र पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं, ते उगाचच नाहीये. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 1 डॉट चेंडू या मॅच मध्ये कलाटणी देईल. रितेश जाधवचा फुलटॉस चेंडू. ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता मात्र घोडं मैदान जवळ आलंय. 3 मध्ये 3ची आवश्यकता. रितेशच्या हातात काहीच उरलेलं नाहीये. बॅटरने चूक केली तरच काहीतरी होऊ शकेल. बॉक्स क्रिकेटचा महारणसंग्राम मैदानाच्या हाताने होतोय. फुलटॉस गॅप मध्ये विजयाला शिक्कामोर्तब करणारा हा चौकार. वेल डन. वर्णिका आग्राव संघाचं मनपूर्वक अभिनंदन. पहिला संघ या स्पर्धेतील ज्यांनी